सीना भीमा नदीत पाणी सोडण्यासाठी सर्वपक्षीय समितीच्या वतीने टाकळी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। सीना भीमा नदीत पाणी सोडण्यासाठी सर्वपक्षीय समितीच्या वतीने टाकळी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। दक्षिण सोलापूरमधील पाणी संघर्ष पेटला असून पाण्यासाठी टाकळी येथे सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। हिळीला पाणी सोडण्यापर्यंत आंदोलन करण्याचा इशारा वडकबाळचे आप्पासाहेब पाटील यांनी दिली। सीना भीमा नदीत पाणी नसल्याने पाण्याअभावी पिके जळून चालली आहेत, शिवाय पिण्याची पाण्याची टंचाई जाणवत आहे, असे बाळासाहेब शेळके यांनी यावेळी बोलताना म्हणाले। बरूरचा बंधारा असेल, आळवी असेल, कोल्हापूर असेल, हिंगोली असेल, ते सगळे बंधारे भरून देतील आणि आपला हा उन्हाळा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जाईल, पिकं सगळी व्यवस्थित येतील आणि आपण कर्जातून मुक्त होऊ, अशा प्रकारचे स्वप्न आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांनी बघितलेलं होतं। तशीच परिस्थिती सीना नदी काठची होती। गेल्या अनेक वर्षापासून सीना नदी कोरडी आहे। सीना नदीमध्ये जेव्हा पाणी सोडलं जातं तेव्हा शिरापूरच्या खाली पाणी येत नाही। दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट हे दोन्ही तालुके टेल एंडला आहेत। यावर्षी चांगले पाऊस पडले आहे, त्यामुळे उजनी भरले असून सुद्धा पाणी सोडत नाही। जानेवारी व मार्च मध्ये पाणी सोडले नाही। केवळ 2 TMC पाणी सोडल्यास हिळीपर्यंतच्या भागाचा पाण्याचा प्रश्न मिटतो। केवळ कन्नड भाषिक आहोत म्हणून आमच्यावर अन्याय करीत आहेत। हे अन्याय महाराष्ट्र सरकारने भीमा सीना नदीत पाणी सोडून दूर करावे अशी मागणी डॉक्टर चनगोंडा हविनाळे यांनी केली। आणि या वर्षी चांगला पाऊस भरून उजनी भरलेला आहे आणि जेव्हा उजनी भरलेला आहे तेव्हा आम्हाला पाणी मिळतंय, असे शेतकरी पिकं केलेले आहेत आणि ते सर्व पिकं आज नदीत पाणी नसल्यामुळे वाळून चाललेलं आहे। गेल्या वेळेला जानेवारीचं जेव्हा पाणी सोडलं तेव्हा सुद्धा सोडले नाही आणि आता मार्चचं पाणी ह्या वेळेलाही सोडले नाही। केवळ 2 TMC मध्ये सीना आणि भीमा ह्या दोन्ही नद्यांना वडकबाळपासून ते हिळीपर्यंत, टाकळीपासून ते हिळीपर्यंतचं संपूर्ण भाग फक्त 2 TMC मध्ये 2 वेळा दिल्यानंतर, म्हणजे एका वेळेला 1 TMC आणि दुसऱ्या वेळेला 1 TMC अशा प्रकारे 2 वेळा दिलं तर आमच्या सगळ्या पाण्याचा प्रश्न मिटतो। पण केवळ आम्ही कन्नड भाषिक आहोत म्हणून आमच्यावरती हा अन्याय होतो आणि हे अन्याय महाराष्ट्र सरकारने दूर करावं आणि त्या भाषिक वादामध्ये आम्हाला न ओढता आम्ही महाराष्ट्रात राहतो, मराठी शिकतो, फक्त कन्नडी बोलतो, एवढंच आमचं आहे। यावेळी दक्षिण सोलापूर अक्कलकोट तालुक्यासह कर्नाटक सीमावर्ती भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष शिवानंद पाटील, हत्तूरचे जिल्हा परिषदचे सदस्य अमर पाटील, माजी कृषी सभापती अप्पाराव कोरे, बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे, अप्पू पाटील, डॉक्टर चनगोंडा हविनाळे, झापरताज पाटील, डॉक्टर शिवानंद झळके, ड्रीम फाउंडेशनचे काशीनाथ बतकुणी सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते।